केळीचं पान घेऊन आलोय कारण की आज आम्ही शूट करणार आहोत सर्व पित्री अमावस्यावरती. अँड आयडल हजबंड माझे पप्पा चपाती बनवत आहेत मस्त एकदम. आय गेस मी तो काहीतरी शिकेल. संडेचं फिश अँड ओल्ड सॉंग्स फुल वाईब. आणि आज वाडीचं शूट आम्ही केलं आहे. पितृपक्ष कॉमेडी चालू झालेलं आहे. हिअर इज द आयकॉनिक धनंजय एस जाधव, डार्क कॉमेडी, सटल कॉमेडी किंग, मेथड ऍक्टर बोलतात जे आहे. मधलं बटन दाबा, फक्त खालचं प्ले बटन दाबा. कशी वाटली? फार छान. आणि कलियुगातला ह्या महिषासुराला पाहायला गेलं तर खरं म्हणजे फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे. परंतु शासनाकडून अशा गोष्टी घडताना फार म्हणजे क्वचितच आढळल्या जातं. बरोबर. आणि ही गोष्ट अत्यंत फास्ट ट्रॅकवरती येऊन, अत्यंत नुसता फास्ट ट्रॅक नाही तर अत्यंत फास्ट ट्रॅकवरती नेऊन ह्या गोष्टीचा, ह्या प्रकरणाचा किंवा ह्या गुन्ह्याचा त्वरित छडा लावणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या कलियुगामध्ये हाच एक न्याय आपल्या समाजापुढे जर आला, निर्माण झाला, तर पुढची जी घडणारी गुन्हेगारी आहे ह्याला त्वरित आळा होईल. तो कुठल्याही समाजाचा असेल तरी त्या समाजाच्या प्रत्येक गुन्हेगाराला हा नक्कीच आळा बसू शकेल असं मला म्हणजे खंबीरपणे वाटतं. ही माझी प्रतिक्रिया आहे. तर काय बोलतात माझे सगळे भाई लोक, बहन लोक, वॉचिंग दिस व्लॉग फ्रॉम पाताल लोक, भूल लोक अँड स्वर्ग लोक. ज्या पण लोक म्हणणं तुम्ही हा व्लॉग बघत असाल, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगा. बेबी या व्लॉग मध्ये काहीच कॉन्टेंट किंवा काही नव्हतं, मी नॉर्मल ठेवला. आजचा दिवस खूप संडे होता म्हणून खूप लेझी गेला, काही शूट करायला भेटलं नाही. बट जी रील ज्यासाठी मी आतुरतीने वाट बघतोय ती आज एडिट होऊन आली. मी माझ्या पप्पांचं रिॲक्शन दाखवलं तुम्हाला, त्याला किती ते आवडलं ते. आणि मम्मीला तर मी ऑलरेडी दाखवलेलं पण मी शूट नव्हतं केलेलं. सो येस, लवकरात लवकर मी ते टाकेल आणि तुम्ही बघा. आणि नक्की तुम्हाला आवडली तर शेअर करा. और इंस्टाग्राम मला फॉलो करा @कच्चा लिंबूला. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू गाईज.